महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या सखाराम नावाच्या शेतकऱ्याकडे एक जुना महिंद्रा 265 DI ट्रॅक्टर होता. सखारामनं हा ट्रॅक्टर 1988 मध्ये विकत घेतला होता आणि त्याचं नाव प्रेमानं बळीराम ठेवलं होतं. आज 35 वर्ष उलटली होती, तरीही बळीराम सखारामच्या शेतीचा मुख्य आधार होता. सखारामचा मुलगा विठ्ठल शहरात शिकून आला होता. त्याला वाटायचं की हा जुना ट्रॅक्टर आता अडगळ झालाय. तो नेहमी म्हणे, बाबा आता नवीन तंत्रज्ञानाचा काळ आहे, हा जुना डब्बा विकून टाकू आणि नवीन ट्रॅक्टर घेऊ. पण सखाराम फक्त हसून म्हणायचे, बाळा हा ट्रॅक्टर नाही, हा माझ्या कुटुंबाचा सदस्य, यानं कधीच माझा विश्वास तोडला नाहीये. एकदा उसाच्या हंगामात मुसळधार पाऊस झाला. शेतात सगळीकडे गुडघाभर चिखल साचला होता. सखारामच्या शेतात 12 टन उसानं भरलेली ट्रॉली उभी होती. ही ट्रॉली बाहेर काढणं अशक्य वाटत होतं. विठ्ठलनं गावातील एक आधुनिक जास्त हॉर्स पॉवरचा नवीन ट्रॅक्टर मदतीला बोलवला, पण दुर्दैवानं तो नवीन ट्रॅक्टर चिखलात रुतला आणि ट्रॉली इंचभरही हलली नाही. विठ्ठल हताश झाला तेव्हा सखाराम पुढे आला. त्यानं आपल्या 35 वर्ष जुन्या बळीरामला स्टार्ट केलं. इंजिनचा तोच खणखणीत आवाज घुमला. सखारामनं ट्रॅक्टर ट्रॉलीला जोडला आणि देवाचं नाव घेऊन गिअर टाकला. सुरुवातीला ट्रॅक्टरचं चाक चिखलात थोडं घसरलं, पण सखारामनं कौशल्यानं क्लच सोडला. महिंद्राच्या त्या जुन्या पण ताकदवान इंजिननं जोर धरला आणि बघता बघता ती 12 टन उसाची अवजड ट्रॉली चिखलातून बाहेर आली. हे पाहून गावकरी थक्क झाले. विठ्ठलचे डोळे उघडले होते. ज्याला तो भंगार समजत होता, त्या जुन्या जोमानं आज सर्वांना चकित केलं होतं. सखारामनं ट्रॅक्टरच्या बोनेटवरून मायेनं हात फिरवला आणि विठ्ठलाला म्हटले, बाळा, नवीन गोष्टी चकचकीत असतात, पण विश्वास कमवायला वर्ष लागतात. हा आमचा 35 वर्षाच्या सोबती आजही तरुण आहे. विठ्ठलनं त्याच दिवशी त्या ट्रॅक्टरचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला, ज्याचं कौतुक पुढे आनंद महिंद्रा यांनीही केलं. ही कथा आपल्याला शिकवते की वस्तू जुनी असली तरी तिची योग्य देखभाल आणि त्यावर असलेला विश्वास कधीही वाया जात नाही.